नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा 18वा भाग बघणार आहोत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघतोय. आजच्या पार्टमध्ये देखील आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रजिस्टर झालेले आहेत, त्यांनी आपले प्रिपरेशन स्टार्ट केलेले आहे. त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे किंवा गुड न्यूज अशी आहे की तुम्ही ही एक टेस्ट सिरीज आहे स्पेशल तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तुमच्या स्टडीला बूस्ट करण्यासाठी आणि आणखीन स्ट्रॉंग बनवण्यासाठी टेस्ट सिरीज तुम्हाला मदत करणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये 5 टेस्ट या जनरल ॲप्टिट्यूडवर मिळणार आहेत आणि 10 टेस्ट या रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती मिळणार आहेत. तसेच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. एकदा तुम्ही ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब केल्यानंतर एक लिंक थ्रू तुम्ही ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. कितीही वेळेस ही टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता, जेणेकरून तुमचा भरपूर सराव होईल या पेट एक्झामसाठी. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा आणि प्रिपरेशनला बूस्ट करा, कारण एक्झामची डेट कधीही येऊ शकते. तोपर्यंत आपली एक्झामची तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे, यासाठी ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करून तयारीत राहा. बघूयाचा पहिला प्रश्न. डॅश डॅश हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड बाय द रिसर्चर्स विच सजेस्ट द नेचर ऑफ रिलेशनशिप दॅट इज द डायरेक्शन ऑफ रिलेशनशिप. डॅश डॅश हायपोथेसिस संशोधकाद्वारे तयार केला जातो, जो संबंधाचे स्वरूप म्हणजे संबंधाची दिशा दर्शवतो. तर आपले ऑप्शन्स आहेत रिसर्च, थेसिस, प्रोजेक्ट, प्लॅनिंग. कशाचा हायपोथेसिस आपल्याला दिशा दर्शवतं किंवा संशोधनासाठी एक दिशा देतं. तर आपल्याला बरोबर आहे, आपण बघतोय रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक आणि आपल्याला त्याचं करेक्ट आन्सर आहे जे आहे रिसर्च म्हणजे संशोधनचं हायपोथेसिस गृहीतक जे आहे ते आपल्याला एक दिशा देत असतं पुढचा रिसर्च करण्यासाठी. म्हणून करेक्ट आन्सर ए ऑप्शन आहे रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश टाईप ऑफ रिसर्च एक्झामाइन फीचर ऑफ एनी युनिट ॲट मोर दॅन वन टाईम. संशोधनाचा प्रकार एकापेक्षा जास्त वेळी कोणत्याही युनिटचे वैशिष्ट्य तपासतात. कोणता असा एक्सपेरिमेंट आहे किंवा कोणता असं संशोधन आहे जे एकापेक्षा जास्त वेळेस प्रत्येक युनिटचं वैशिष्ट्य तपासतं. तर आपले ऑप्शन्स आहेत एक्सपेरिमेंटल प्रायोगिक, लॉन्जिट्युडिनल रेखांशाचा, हिस्टॉरिकल ऐतिहासिक आणि कृती म्हणजे ॲक्शन रिसर्चचा युनिट हे तपासतात की नाही आपल्याला सांगायचं आहे. त्याचं कसं आहे बी लॉन्जिट्युडिनल रेखांश जे असतात त्या प्रकारामध्ये, त्या प्रकारच्या संशोधनामध्ये तुम्ही कितीही वेळेस एका युनिटचं वैशिष्ट्य तपासू शकता. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश रिव्ह्यू ट्रेसेस द डेव्हलपमेंट ऑफ एन आयडिया और शोज हाऊ अ पर्टिक्युलर इश्यू और थेअरी हॅज इव्हॉल्व्ड ओव्हर द टाईम. डॅश डॅश पुनरावलोकन एखाद्या कल्पनेच्या विकासाचा मागोवा घेतो किंवा विशिष्ट प्रकरण किंवा सिद्धांत कालांतराने कसे विकसित झाले हे दर्शवतो. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याचा विकास कसा झालेला आहे याच्या वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये तो दर्शवतो किंवा कालांतराने त्याच्यात काय बदल झालेले आहेत हे आपल्याला दाखवतं. तर अशी कोणती संशोधन आहे किंवा कोणती गोष्ट आहे तर आपले ऑप्शन्स आहेत एक्सपेरिमेंटल, लॉन्जिट्युडिनल, हिस्टॉरिकल आणि ॲक्शन रिसर्च. यातलं कोणत्या गोष्टीचं पुनरावलोकन केल्यावर आपल्याला या गोष्टी प्राप्त होतात. तर याचं कसं आहे हिस्टॉरिकल. ऐतिहासिक गोष्टींचं पुनरावलोकन केल्यानंतर एखाद्या कल्पनेच्या विकासाचा मागोवा घेता येतो किंवा आपल्याला सिद्धांतामध्ये काय बदल झाले हे समजतं हिस्टॉरिकल संशोधनामध्ये. म्हणून याचं करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलोइंग लॉजिकल प्रोसेस ऑफ रिझनिंग कॉल्ड. म्हणजे तर्कशक्तीच्या तर्कशुद्ध प्रक्रियेनंतर एक पद्धतशीर चरण दर चरण म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेला किंवा त्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो. आपले ऑप्शन्स आहेत एक्सपेरिमेंट प्रयोग, ऑब्झर्वेशन निरीक्षण, डिडक्शन म्हणजे वजावट आणि सायंटिफिक मेथड वैज्ञानिक पद्धत. तर याचं करेक्ट आहे डी सायंटिफिक मेथड वैज्ञानिक पद्धत असे आपण याला म्हणतो. स्टेप बाय स्टेप जी क्रिया करतो त्याला एक सायंटिफिक मेथड ठरवलेली गोष्ट मेथड असते, म्हणून याचं डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सायंटिफिक मेथड इज कमिटेड टू. शास्त्रीय पद्धती कशाशी वचनबद्ध आहे असा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुस्थिती, एथिक्स नीतिशास्त्र, प्रपोजिशन्स प्रस्ताव आणि न्यूट्रॅलिटी म्हणजे तटस्थता. त्याचं कसं आहे ए ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती. जे आपण सायंटिफिक मेथड वापरतो ती कशाशी कमिटेड असते तर ऑब्जेक्टिव्हिटीची निगडीत असते. वस्तुस्थिती काय आहे याच्यावरती अभ्यास करत असते. म्हणून याचं आन्सर जे आहे ते ए आहे. शास्त्रीय पद्धत वस्तुस्थितीशी वचनबद्ध आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, इम्पेरिकली व्हेरिफायबल ऑब्झर्वेशन इज. अनुभवावर सत्यापित केलेले निरीक्षण असते काय आहे किंवा काय असते. आपले ऑप्शन्स आहेत थेअरी सिद्धांत, व्हॅल्यू म्हणजे मूल्य, फॅक्ट म्हणजे तथ्य आणि स्टेटमेंट म्हणजे विधान. तर अनुभवावर सत्यापित केलेलं निरीक्षण काय असतं, तर एक फॅक्ट असतं. करेक्ट ऑप्शन जे आहे ते सी आहे. तथ्य असतं कारण ते आपण अनुभव केलेलं असतं स्वतः, म्हणजे ते एक फॅक्ट असतं. म्हणजे करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन, सोशल सायन्स रिसर्च डॅश डॅश प्रॉब्लेम्स. सामाजिक विज्ञान संशोधन समस्या टिंबटिंब करतात. समस्याचं काय करतात. सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञान संशोधन काय करतं समस्याचं, तर आपले ऑप्शन्स आहेत एक्सप्लेन स्पष्ट करतात, समस्या स्पष्ट करतात, डायग्नोसिस करतात, निदान करतात, रिकमेंड करतात, शिफारसी करतात किंवा फॉर्मॅट करतात, तयार करतात. तर सामाजिक विज्ञान संशोधन काय करतात, डायग्नोसिस म्हणजे निदान करतात समस्याचं, म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द मेथड बाय विच अ सॅम्पल इज चूजन. एक पद्धत डॅश डॅश पद्धत ज्या पद्धतीने नमुना निवडला जातो. कशाच्या आधारावर नमुना निवड केली जाते किंवा काय पद्धत वापरली जाते नमुना निवडण्यासाठी. तर आपले ऑप्शन्स आहेत युनिट, डिझाईन, रँडम, सेन्सस. त्याचं आन्सर आहे बी डिझाईन. रचना, पहिले सुरुवातीला आपण रचना करतो. संशोधन असो किंवा सॅम्पल चूज करण्यासाठीची डिझाईन असो, हे आपल्याला पहिले डिझाईन करावं लागतं, रचना तयार करावं लागतो आणि त्याच्यानंतर आपण सॅम्पल निवडत असतो. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च अंडरटेकन फॉर नॉलेज सेक इज. ज्ञानासाठी हाती घेतलेले संशोधन हे टिंबटिंब आहे. काय आहे किंवा कुठलं आहे, तर आपले ऑप्शन्स आहेत प्युअर रिसर्च शुद्ध संशोधन, ॲक्शन रिसर्च कृती संशोधन, पायलट स्टडी पायलट अभ्यास आणि सर्वे म्हणजे सर्वेक्षण. तर करेक्ट आहे प्युअर रिसर्च. जे रिसर्च आपण फक्त नॉलेज पर्पजसाठी घेतो किंवा करतो त्याला आपण प्युअर रिसर्च म्हणू शकतो. म्हणजे करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. एक्झाम्पल फॉर फॅक्ट फाइंडिंग स्टडी इज. अभ्यास शोधण्याचे उदाहरण आहे. हे कशाचं उदाहरण, एक उदाहरण आहे जे फॅक्ट फाइंडिंग म्हणजे सत्य शोधण्यासाठी हा स्टडी केला जातो किंवा ही पद्धत वापरली जाते. तर आपले ऑप्शन्स आहेत प्युअर रिसर्च शुद्ध संशोधन, सर्वे सर्वेक्षण, लॉंग टर्म रिसर्च दीर्घकालीन संशोधन आणि ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन. त्याचं आन्सर आहे सी बी सर्वे सर्वेक्षण. सर्वेक्षण हे एक्झाम्पल आहे फॅक्ट फाइंडिंग स्टडीसाठी, म्हणजे तथ्य शोधण्यासाठी आपण एक स्टडी करतो त्याचं हे एक्झाम्पल आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे. आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तिथंच संपलेले आहेत रिसर्च मेथॉडॉजी विषय. थँक्यू.